नमस्कार, व्हेरी गुड आफ्टरनून। आता पूर्ण महाराष्ट्रभर पोलीस भरतीची कारवाई होत आहे आणि SRP तर्फे पण 19 जूनपासून पोलीस भरतीच्या प्रक्रिया सुरू होत आहे आणि या आस्थापनावर गट 9 अमरावती ग्रुप आणि गट 18 काटोल ग्रुप हे दोन्ही गटची भरती 19 जूनपासून होत आहे। सर्वप्रथम मी गट 9 अमरावतीबद्दल सांगतो, नंतर गट 18बद्दल सांगतो। गट 9 अमरावती ग्रुपसाठी टोटल 216 जागा आहे वेकन्सी आणि त्याच्यासाठी जवळपास अर्जदार 22,063 तेवढा अर्ज प्राप्त झालेला आहे। आणि तसेच गट 18 काटोल ग्रुपसाठी 86 पद आहे वेकन्सी आणि त्यांचे आवेदन अर्ज 924 प्राप्त झालेला आहे। तो 19 पासून एव्हरी डे 500 आणि सेकंड डे पासून हजार आम्ही कॅन्डिडेट्सला बोलावत आहे। तो जवळपास 15 जुलैपर्यंत हे भरतीच्या प्रक्रिया या गटावर होत आहे। आणि SRPमध्ये जे आपला ॲज पर नियमावली आहे ते 3 इव्हेंट्स आहे, त्याच्यामध्ये 100 मीटर्स, 5K रन आणि गोलाफेक असं 3 इव्हेंट्सच्या फिजिकल चाचणी होणार आहे। आणि दुसरं म्हणजे या भरती दरम्यान पूर्ण तयारी आमची झालेला आहे आणि स्पेशली जे पाऊस संदर्भात पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहे आणि त्या दिवशी शक्यतो त्या दिवशीच आम्ही पूर्ण ज्या कॅन्डिडेट्सला बोलावलेलं आहे ते त्या लोकांना आम्ही त्या दिवशी आम्ही भरतीच्या प्रक्रिया संपण्याचे प्रयत्न करत आहे। आणि आमच्या नोडल ऑफिसर नंबर, सर्व कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही सांगण्यात येत आहे। कोणाला काय अडचण असेल तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधू शकतात। तर प्रोसिजर आमची 15 जुलैला गट 9 संपत आहे, त्याच्यानंतर 17-18 असा 18 जुलैला गट 18 ग्रुप रिक्रूटमेंट संपत आहे। जो बाहर गांव के कैंडिडेट आ रहे हैं उनको रहने के लिए कुछ है कि कुछ? येस, आमच्या गटामध्ये एक शाला आणि मंगल कार्यालय आहे, तो रात्री तिथं थांबण्याची व्यवस्था आम्ही करतो आहे। तर लास्ट टाइम भरतीमध्ये पण आम्ही तसं व्यवस्था केलेली आहे। हां, भरती दरम्यान होणारे निश्चित किंवा हे गैरप्रकार त्या अनुषंगाने पण पूर्ण खबरदारी घेतलेला आहे। आम्ही पूर्ण ACBची कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही पब्लिसाईज केलेला आहे आणि आमच्या टीम पण आम्ही एक सर्व्हेलन्ससारखं आम्ही एखादा असा प्रकार निदर्शन येतात त्यावर तात्काळ आम्ही कारवाई करत आहे। आणि डीपाय कोणी दुसऱ्या कॅन्डिडेटला जे प्रॉक्सी म्हणून पाठवतात ते डमी उमेदवार तसा ना पाठवण्यादृष्ट्या आम्ही त्यांची बायोमेट्रिक्स आणि त्यांची CCTV फुटेजेसमध्ये पण आम्ही त्यांचे फेशियल वगैरे आम्ही सेव्ह करून आणि त्यांच्या लेखीमध्ये जेव्हा बोलावत येत आहे तेव्हा आम्ही खात्री करून हे डमी उमेदवार दृष्ट्या पण आम्ही तयारी केलेली आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये आपले मनुष्यबळ किती लागतात? हां, आमची जवळपास 20 ऑफिसर्स आणि 250 कर्मचारी या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग होतात।